आता बघूयात मुंबई उपनगरातील टॉप 9 बातम्या। उद्या मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक, माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल, तर पश्चिम रेल्वेवर सुद्धा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान ब्लॉक। मुंबईतील वांद्रे कलानगर परिसरामध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा, मेट्रोच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या मोठमोठ्या क्रेन्समुळे काही काळासाठी वाहतूक खोळंबली। केईएम रुग्णालयामध्ये आता होरपळलेल्या पुरुष रुग्णांवर सुद्धा उपचार केले जाणार। दरम्यान नवीन अद्ययावत बर्न आयसीयूचं काम सुरू, तर केईएम रुग्णालयामध्ये आतापर्यंत केवळ होरपळलेल्या महिला आणि मुलांवरच उपचार होते आणि शस्त्रक्रिया सुद्धा होत होत्या। मुंबईतील नालेसफाई मे अखेरीस पूर्ण होण्यासंदर्भात साशंकता, नालेसफाई संदर्भातील न्यायालयीन याचिकेचा अडथळा दूर झाल्यानं नालेसफाईचा मार्ग आता मोकळा झाल्यानं येत्या 25 मार्चपासून मुंबईमध्ये नालेसफाईला सुरुवात होणार। ठाण्यामध्ये म्हाडाचे महिला वसतिगृह आणि वृद्धाश्रम 7 मजली 2 स्वतंत्र इमारती असणार। म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाण्यामध्ये नोकरदार महिलांसाठी 1 वसतिगृह आणि वृद्धाश्रम उभारण्याचा घेतलाय निर्णय। ठाणे शहराला अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाण्याची गरज, सूर्या धरण, बारवी धरण औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त 50 दशलक्ष लिटर पाणी मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली माहिती। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून गोरेगाव पहाडी या ठिकाणी 35 मजली बांधण्यात आलेल्या इमारतीतील घरांचा एप्रिलमध्ये ताबा, इमारतीसाठी निवासी दाखला देण्याच्या प्रक्रियेस अखेर मुंबई महामंडळाकडून सुरुवात। तर एपीएमसी बाजारामध्ये यंदा स्ट्रॉबेरी आणि अंजीर हंगाम 1 महिना उशिरानं सुरू। मार्चपर्यंत सुरू असणारा हा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात असून बाजारात स्ट्रॉबेरी अंजीर आवक घटली। स्ट्रॉबेरीचे 1800 क्रेट तर अंजीरची अवघी 1 गाडीच दाखल। 2024 मध्ये जवळपास 12.5 लाख प्रवाशांकडून 2दा टोल वसुली झाल्याची माहिती समोर। 2दा टोल वसुली झालेल्यांना रिफंड दिल्याचं सरकारकडून स्पष्टीकरण, तर कोणतीही टोल एजन्सी चुकीच्या पद्धतीनं टोल वसुली करताना आढळल्यास दंड आकारण्याचा सरकारकडून इशारा।